नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो खूप मोठे अपडेट. चला तर मित्रांनो, आपल्या समोर शक्तिपीठ महामार्गाबद्दल काय अपडेट समोर येत आहे. सुप्रिया सुळे, शेतकरी अडचणीत शक्तिपीठ करण्यापेक्षा 80,000 कोटीची सरसकट कर्जमाफी द्या. सुप्रिया सुळेंची मागणी. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो. कारण की मी आपल्या शक्तिपीठ महामार्गासाठी रोज नवीन अपडेट घेऊन येत असतो. तुम्ही आपल्या चॅनल लाईक न केल्यामुळे मी 1-2 दिवस गॅप मारला होता मित्रांनो. म्हणून तुम्ही आपल्या चॅनल नक्की आवर्जून लाईक करा. तुम्हाला शक्तिपीठ महामार्गाबद्दल अपडेट हवी असेल तर. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी प्रश्न रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. शेतकऱ्यांच्या तातडीने सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करावा. 80,000 कोटींची शक्तिपीठ करण्यापेक्षा 80,000 कोटी देऊन तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांचे कंबरड मोडले आहे. काळ्या मातीची इमान राखणारा आणि तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आज अडचणीत आहे. त्याला तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकारने याबाबत काही पाऊल उचलले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. त्या मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी बोलत होत्या कोल्हापुरात पत्रकारांशी. सरकारने 80,000 कोटी शक्तिपीठ महामार्ग करण्यापेक्षा 80,000 कोटी देऊन तातडीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी कर्तृत्वाने स्वतः असा उभा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. मे मध्ये पाऊस सुरू झाला. जून-जुलै मध्ये अधिवेशन सत्र झाले. त्यावेळी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता. सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र सरकारने काही केले नाही. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे 2 जबाबदाऱ्या आहेत. ते गृहमंत्री आहेत तसेच त्यासोबत सहकारी मंत्री आहेत. राष्ट्रवादीच्या 8ही खासदारांनी त्यांची भेट घेतली होती. ही जुलै महिन्याची गोष्ट आहे. आम्ही त्यांच्याकडे विनंती केली होती की महाराष्ट्राच्या सरकारला सांगावे, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. ही मागणी राष्ट्रवादी सातत्याने त्यांच्याकडे 2 महिने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे करत होते. पण सरकार अधिवेशनशील आहे, अशी टीका त्यांनी केली. सरकारवर हल्लाबोल. सरकार एका वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये सांगत होते, आम्हाला सत्ता द्या, आम्ही सरसकट कर्जमाफी करू. हा शब्द त्यांनी ऑक्टोबर आधी दिला होता. पण पुढचा ऑक्टोबर आला तरी काही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करणे यासाठी सरकारने खूप मोठा उशीर केला असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाले. सरकारला शक्तिपीठ महामार्ग सारखे मोठे पायाभूत प्रकल्प हवे आहेत. यासाठी फाईल लगेच हलते, निधीही हलतो, पण छोटे रस्ते, कामे गरजेची असतात. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळतात का? लाडकी बहिणीचे योजनेमधील नावे कमी होत आहे. पुण्यात क्राईम पायाभूत सुविधा कोलमडली आहे. हिंदवडीचा प्रश्न तुम्ही पाहिला आहेच, असे सांगत त्यांनी राज्यातील अनेक प्रश्नाकडे सरकारने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन शक्तिपीठ महामार्गाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक नक्की करा मित्रांनो. नाहीतर तुम्हाला यानंतर मी शक्तिपीठ महामार्गाबद्दल एकही व्हिडिओ शेअर करणार नाही. म्हणून लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.